जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मोठे मोठे संकट दूर करण्यासाठी ही कथा नक्कीच ऐका. मृत्यू समोर उभा असतो तेव्हा माणूस काय करतो? संकटाच्या वेळी जेव्हा सगळे दरवाजे बंद असतात तेव्हा आपण देवाकडे धाव घेतो. तेव्हा श्री दत्तगुरू आपल्या भक्तासाठी धावून येतात. आज आपण गुरुचरित्रातील असा एक चमत्कार पाहणार आहोत ज्याने साक्षात मृत्यूलाही परत पाठवले. ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या भक्तीपुढे काळालाही झुकावे लागले. ही कथा म्हणजे गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची कथा आहे. आपल्यावरील संकटे दूर व्हावे वाटत असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. सिद्धमुनी, मला सांगा ना, श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्ताचे रक्षण कसे केले? जेव्हा भक्तावर संकट येते तेव्हा गुरु धावून येतात का? नामधारकाच्या आवाजात एक वेगळीच तळमळ होती. तो सिद्धमुनीच्या चरणाशी बसला होता आणि त्याचे डोळे उत्तराची वाट पाहत होते. सिद्धमुनीने नामधारकाकडे पाहिले आणि स्मित हास्य करत त्याला म्हणाले, नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न एकेकाळी सायनदेव नावाच्या भक्ताला पडला होता. पण त्याला याचं उत्तर शब्दात नाही तर अनुभवातून मिळाले. तर ऐक ती कथा. ती कथा ऐकताना तुझं मन भक्तीने भरून येईल. हा काळ काही साधासुद्धा नव्हता नामधारका. तो काळ होता एका भयानक राक्षसी वृत्तीच्या राजाचा. दक्षिणेत एक क्रूर यवन राजाचं राज्य होतं. राजा कसला तो? एक साक्षात चालता बोलता यमच होता. त्याच्या राज्यात धर्माला काहीही किंमत नव्हती. साधू संत, देव, गायींना तिथे काहीही मान नव्हता. उलट जो कोणी देवाचं नाव घेईल, भक्ती करेल, त्याला तो छळ करायचा, त्यांना जीवे मारायचा. अशा लोकांना त्रास देऊन मृत्यूदंड देणे हा त्या राजाचा आवडता खेळ होता. रजेच्या दिवशी शिकार करावी तशी तो माणसं मारायचा. त्याच्या दरबारात जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. तिथून माणूस जिवंत येईल याची खात्री कोणालाच नसायची. अशा या क्रूर राजाच्या पदरी एक अत्यंत सात्विक धार्मिक ब्राह्मण नोकरी करत होता. त्याचे नाव होते सायनदेव.